चला मुलांनो, आता आपण सुरू करूया वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे या प्रकरणातील प्रश्न क्रमांक 13. ह्याची आकृती बाजूला दिलेली आहे. आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे टेबलवर घातल्या जाणाऱ्या गोल आवरणावर 6 समान डिझाईन बनवले आहेत. त्या गोल आवरणाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. तर प्रत्येक चौरस सेंटीमीटरला रुपये 0.35 प्रमाणे ते डिझाईन बनवण्यास किती खर्च येईल ते काढा. येथे वर्गमुळात 3 ची किंमत आपण 1.7 घेणार आहोत. इथे आपण टेबलवर घातलेले आवरण काढून घेतलेले आहे आणि त्याचप्रमाणे ह्या रेषा देखील काढून घेतलेल्या आहेत. म्हणजेच आपण षटकोनाचे शिरोबिंदू जोडलेले आहेत. हे जोडण्याचे कारण काय आहे? तर आपल्याला या तयार झालेल्या वर्तुळखंडांचे क्षेत्रफळ काढायचे आहे. वर्तुळखंडांचे क्षेत्रफळ म्हणजेच डिझाईन आहेत आणि हे डिझाईन बनवण्यासाठी किती खर्च येईल असे विचारण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही प्रथम एका वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढले तर त्याला 6 ने गुणल्यास आपल्याला सगळ्या 6 वर्तुळखंडांचे क्षेत्रफळ मिळेल आणि त्या क्षेत्रफळाला जर आपण दिलेल्या दराने गुणले तर आपल्याला किती खर्च लागेल हे काढता येईल. प्रथम आपण लिहून घेऊ. डिझाईन हे वर्तुळाचे वर्तुळखंड आहेत. वर्तुळाच्या वर्तुळखंडांचे क्षेत्रफळ आपल्याला काढण्यासाठी प्रथम त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढावे लागेल. यानंतर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढावे लागेल व ते त्रिज्यांतर खंडामधून वजा केले की आपल्याला एका वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ मिळेल. इथे r बरोबर आपल्याला गणितामध्ये दिलेला आहे त्रिज्या बरोबर 28 सेंटीमीटर. आता इथे APB हा वर्तुळखंड आहे आणि AB ही वर्तुळाची जीवा आहे. अशा एकूण 6 जीवा आहेत. या 6 जीवांनी वर्तुळ मध्याशी केलेला कोन आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच प्रत्येक जीवेने किती अंशाचा कोन अंतरित केलेला आहे हे आपण प्रथम काढून घेऊ. कोन काढत असताना थिटा बरोबर 360 अंश भागिले 6. 360 अंश म्हणजेच वर्तुळ मध्याशी केलेला पूर्ण कोन हा 360 अंशाचा आहे. त्याला आपण 6 जीवा असल्यामुळे 6 ने भागणार आहोत. साठ अंश इतके आपले उत्तर आलेले आहे. हेच आपण खाली वाक्यात लिहून घेऊया. म्हणजे आपल्याला आता त्रिज्यांतर खंड OAPB चे क्षेत्रफळ काढायचे आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला r आणि थिटा हे दोन्हीही मिळालेले आहेत. म्हणून प्रथम आपण त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढू. त्रिज्यांतर खंड OAPB चे क्षेत्रफळ
सूत्र आपल्याला माहितीच आहे, थिटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. थिटा आहे 60 भागिले 360 गुणिले पायची किंमत आपण इथे 22/7 घेणार आहोत व आरची किंमत आहे 28. 6×7=36. इथे 2 ने भाग जाईल, 2×6 बेकेबे बेकेबे. त्याचप्रमाणे 7 ने देखील भाग जाईल, 7×4=28. ते 11 गुणिले 4 गुणिले 28 भागिले 3. यांचा वरच्या संख्यांचा गुणाकार केले असता आपल्याला मिळेल 1232 भागिले 3. आता आपण 3 ने 1232ला भागून घेऊ. 3×4=12. 3×1=3. वरून आपण 2 घेतलेले आहेत आणि या 2ला 3 ने भाग लागू शकत नाही, म्हणून आपण इथे प्रथम 0 घेणार आहे. यानंतर या 2च्या समोर आपण 0 घेतला की इथे पॉइंट घ्यावा लागेल. 3×18. बाकी 2 पुन्हा 0 घेतल्यास 3×18. हे अशा प्रकारे आपले बाकी 2 येईल व इथे पॉइंट नंतर 6×6=6 पुन्हा पुन्हा येत जाईल. त्यामुळे आपण उत्तर घेणार आहोत 410.67 सेंटीमीटरचा वर्ग. आता आपण त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढून घेतल्यानंतर आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहोत. इथे OAB या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण काढणार आहोत व मगाशी थिटा आपण काढलेली आहे. थिटा म्हणजेच इथे 60 अंशाचा कोन झालेला आहे. हा कोन जर 60 अंशाचा झाला तर या त्रिज्या देखील दोन्ही समान असतात. त्रिज्या समान असल्यामुळे त्यांच्या समोरचे कोन देखील समान असतात. त्यामुळे ह्या दोन्ही कोनांची बेरीज 120 अंश असेल आणि 120ला आपण जर या दोन्ही कोनांमध्ये एकसारखे वाटले तर हा पण कोन 60 अंशाचा येईल व हाही कोन 60 अंशाचा येईल. यावरून आपल्याला समजते की हा समभुज त्रिकोण आहे. म्हणून आपण इथे लिहून घेऊ, त्रिकोण AOB हा समभुज त्रिकोण आहे. आणि समभुज त्रिकोण असल्यास त्याचे सूत्र तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. क्षेत्रफळ त्रिकोण AOB बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. वर्गमुळात 3/4 इथे बाजू आहे 28 गुणिले 28. आपल्याला वर्गमुळात 3ची किंमत 1.7 घ्यायची आहे. 1.7 गुणिले 7 गुणिले 28 याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळेल 333.2 सेंटीमीटरचा वर्ग. हे आपल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आलेले आहे. यानंतर आपल्याला वर्तुळखंड APBचे क्षेत्रफळ काढायचे आहे. यासाठी आपण त्रिज्यांतर खंड OAPB च्या क्षेत्रफळातून त्रिकोण AOB चे क्षेत्रफळ वजा करू.
त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ आपण मगाशी काढल्याप्रमाणे 410.67 वजा त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे 333.2. याची वजाबाकी केल्यास आपल्याला मिळेल 77.47 सेंटीमीटरचा वर्ग. पण हे एका वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ आहे. अशा प्रकारे 6 वर्तुळखंड आहेत, म्हणजे 6 डिझाईन आहेत, त्यांचे क्षेत्रफळ आपण काढून घेऊया. हे 6 डिझाईनचे क्षेत्रफळ आलेले आहे. आता आपल्याला त्यांनी डिझाईन बनवण्यासाठी येणारा एकूण खर्च विचारलेला आहे. म्हणजेच आपण जे क्षेत्रफळ काढलेले आहे त्याला जर दिलेल्या दराने गुणले तर आपल्याला डिझाईन बनवण्याचा खर्च मिळेल. इथे क्षेत्रफळ आलेले आहे 464.82 सेंटीमीटरचा वर्ग गुणिले दर दिलेला आहे आपल्याला रुपये 0.35 दर चौरस मीटरसाठी. हे अशा प्रकारे आपण लिहून घ्यायचे आहे दर चौरस मीटर. इथे सेंटीमीटरचा वर्ग आणि सेंटीमीटरचा वर्ग कॅन्सल होईल. दोघांचा गुणाकार केल्यावर आपल्याला जे उत्तर मिळेल ते आपण रुपयांमध्ये लिहायचे. रुपये 162.68 इतका डिझाईन बनवण्याचा एकूण खर्च आलेला आहे. चला मुलांनो, आता आपण पाहूया वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे या पाठातील स्वाध्याय 11.1 मधील प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी योग्य उत्तर निवडा. त्रिज्या R असलेल्या त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ ज्याचा कोन P अंश आहे. अशा त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ त्याचे सूत्र काय असेल हे आपण येथून शोधायचे आहे. आपल्याला माहिती आहे त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय r चा वर्ग. या गणितामध्ये आपल्याला थीटाच्या ठिकाणी P अंश कोन दिलेला आहे आणि त्रिज्या कॅपिटल R दिलेली आहे. मग हे सूत्र आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल. थीटाच्या ठिकाणी P भागिले 360 गुणिले पाय r चा वर्ग. आता अशा प्रकारचे सूत्र आपल्याला इथे कुठे मिळेल ते आपण पाहूया. जर आपण पहिला ऑप्शन बघितला तर यामध्ये P भागिले 180 लिहिलेले आहे. त्याचप्रमाणे इथे 2 पाय r म्हणजे आपल्या उत्तराप्रमाणे हे उत्तर नाहीये, म्हणजे हे उत्तर येणार नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्या उत्तरात बघितलं तर P भागिले 180 दिलेला आहे. इथं P भागिले 360 पाहिजे. बाकीचा सगळा भाग सारखाच आहे, पण इथं 180 असल्यामुळे हे उत्तर देखील येणार नाही. तिसऱ्या उत्तरामध्ये बघितलं तर हा भाग समान आहे, पण इथे मात्र पाय r चा वर्ग आहे. इथे 2 पाय r असल्यामुळे हे उत्तर देखील येणार नाही. तर चौथे उत्तर आपण बघूया. चौथ्या उत्तरामध्ये P भागिले 720 गुणिले 2 पाय r चा वर्ग. येथे जर आपण 2 ने भाग घालवला इथे बेक बे, बेत्रिक 6, बेसक 12 आणि 0. ह्या उत्तराचं रूपांतर आपण P भागिले 360 गुणिले पाय r चा वर्ग यामध्ये करू शकतो. म्हणजेच हे उत्तर बरोबर आहे. यानंतरच्या पाठाचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.